नमस्कार मंडळी, जाणीव यज्ञकर्माच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खास आहे कारण आजचा दिवसही खास आहे। आज आहे पिठोरी अमावस्या म्हणजे अर्थातच भारतीय मातृदिन आणि आज पोळाही आहे। तर त्या निमित्ताने खास नैवेद्य आणि आपल्या छोट्या पिल्लांसाठी खास खाऊही तयार केलाय। कारण जसे भारतीय सण सुरू होतात तसा इथे शाळांचा हंगामही आता सुरू झालेला आहे। त्यासाठी हा खास स्नॅक्सचा अर्थात खाऊचा प्रकार। एक छोटा चमचाभर तूप घेऊन मी जाड पोहे जे असतात ते परतून घेतलेले आहे। साधारण 2-3 मिनिटं परतून घ्यायचे खरपूस असे। त्याच्यानंतर तूप न घालता 2 मुठ बदाम म्हणजे साधारण अर्धी पाऊण वाटी बदाम पण छान परतून घ्यायचे म्हणजे त्याची खुटखुटीत पूड होते छानपैकी। ते दोन्ही जिन्नस बाजूला ठेवून द्यायचे। त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे तूप घालून मी 1 ते सव्वा कप गव्हाचं पीठ घालून त्याच्यात आता परतवून घेते आहे। गव्हाचं पीठ परतवत असताना गॅसची फ्लेम एकदम लोवर ठेवायचा, मंद आचेवर त्याला परतवून घ्यायचं आहे आणि लालसर होईस्तोवर छान परतवायचं आहे त्याला। म्हणजे रंग बदलला पाहिजे बदामी असा, पण करपू द्यायची नाही आहे कणिक। त्याच्यामध्येच मी साधारण अर्धी वाटी सुका खोबऱ्याचा कीस घातलेला आहे। तुम्ही हा कीस आधीच पोहे किंवा बदाम परतवत असताना पण करून तसा वेगळा ठेवला तरीही चालणार आहे किंवा असा कणकेत घालून परतवला तरीही चालेल। कारण लाडवांमध्ये जर तुम्हाला तो कीस असा खायला आवडत असेल तर नक्की असं करू शकता तुम्ही, पण मी वेगळी पद्धत वापरली ती पुढे दाखवते। आता हे असं परतवून झालं तर साधारण 10 मिनिटं वगैरे आपल्याला लागणार आहे एवढी कणिक परतवायला। 10-12 मिनिटांमध्ये हे होऊन जाईल। छान सुवास दरवळला पाहिजे। मी अजून 1 चमचा तूप याच्यात घातलेला आहे तर साधारण 4-5 चमचे तुपामध्ये आपली ही कणिक मस्त परतली जाते आणि छान लाडू पण वळले जातात। कणिक थंड होऊ द्यायची थोडा वेळ। तोपर्यंत आपण शेंगदाणे मी घेतलेले इथे वाटीभर, ते भाजलेले असल्यामुळे ते भाजताना मी दाखवलेले नाही आहे, आधीच भाजलेले होते। तर पोहे, शेंगदाणे आणि बदाम याची खुटखुटीत पूड करायची। कणिक आणि जे आधी सारण दिसतंय ते कणिक आणि खोबरं ते पण मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलं आहे म्हणजे छान टेक्स्चर येतं लाडवांना। आणि पॅन गरम असताना साधारण 1 वाटी गूळ आहे तो मी वितळवून घेतलेला आहे। पाणी वगैरे न घालता त्याला नुसतं वितळवून घ्यायचं आहे आणि पाकही करायचं नाही आहे। गरम पॅनमध्ये ते ठेवलं की गूळ छान वितळला होतो, तो या सारणात घालायचा। थोडीशी सुंठपूड, थोडीशी वेलची पूड घालायची आणि मस्तपैकी हे लाडू वळले जातात। एवढ्या प्रमाणात हे खूप छान लाडू होतात। साधारण 20 वगैरे लाडू होतात छोटा जर केला तर तुम्ही प्रमाण। आणि बघा किती सुंदर टेक्स्चर आलं आहे। तर कणिक मिक्सरमधनं काढून घेतल्यामुळे हे टेक्स्चर याला मिळालेलं आहे। तर नक्की या पद्धतीने हे लाडू करून बघा। मातृदिन असा खास करा आणि आपल्या पिल्लांनाही खुश करा आणि असा नैवेद्यही दाखवू शकता। नक्की ट्राय करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार, जाणीजे यज्ञकर्म।